टप्प्यामध्ये आलाय, अनेक गावांमध्ये तुम्ही जाऊन आलाय, पंढरपूरमध्ये 42 गावं असतील, माळशिरसमध्ये 14 गावं असतील, संपूर्ण तालुक्यामध्ये फिरलाय. लोकांचा प्रतिसाद काही प्रचार अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये लोकांच्या भावना काय ते तुमच्या अपेक्षा काय? माढा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी रणजित बबनराव शिंदे हे उभे आहेत. त्यांची खून सफरचंद आहे, ते अपक्ष उभे आहेत. पंढरपूर मधली 42 गावं, माढ्यातली 78 गावं आणि माळशेज मधली 14 गावं, सर्व ठिकाणी प्रचंड असा प्रतिसाद मिळतोय. गावाच्या गावं एक होत आहेत, आपल्या आपल्यातलं मतभेद विसरून सर्व एकत्र येत आहेत. त्या सर्व माढा तालुक्यातल्या आणि माढा मतदारसंघातल्या जनतेचं मनापासून आभार मानतो. धन्यवाद. खर तर दादा, ही निवडणूक अतिशय वेगळ्या वळणावर आली. अनेक आरोप प्रत्यारोप झाले आणि खालच्या पातळीवर टीका झाली. मात्र तुमच्या स्टेजवरून कोणत्या प्रकारची टीका टिप्पणी झाली? फक्त तुम्ही जे काय बोलला असाल ते विकासावरती बोललात. हा संयम काय सांगतो नेमका? मी गेल्या 7वी निवडणूक आहे. मी विरोधकाचं कधी नाव घेत. माझा केलेला काम जे आहे तीच सांगायला मला वेळ पुरत नाही. तर विरोधकावर टीका कशाला करू? ज्यांनी काय इथं कुठं पाठी टाकली नाही, कधी कुणाच्या सुखादुःखात आला नाही, त्याच्यावर काय बोलावं? आज पवार साहेबांची सभा झाली. त्या ठिकाणी पवार साहेबांनी सांगितलं की असा पराभव करा की खूप मोठा पराभव करा सांगितलं. खरं तर माढ्याची जनता हा पराभव करेल का? माढ्या जनतेवरती कसा विश्वास आहे? माढ्याची जनता नेमकी तुमच्यासाठी काय करणार आहे? माढ्याची जनता रणजित शिंदे यांना प्रचंड मताने निवडून देईल, एवढं मी आपल्याला. आज जी काय सभा झाली त्या सभेचा परिणाम येणार निवडणुकीवरती होईल? सभेचा परिणाम कुठलाही होणार नाही. जनतेने सभेला आपली माणसं आणून बसवलेली असते, त्यामुळे सभेचा कुठलाही परिणाम होणार नाही. होणारच नाही परिणाम. ठीक आहे.